अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे तब्बल 347 मतदार आहेत, तर भाजपकडे 319. आकड्यांचा खेळ हा राष्ट्रवादीच्या बाजूने आहे, पण दावा मात्र भाजप करताय. ऐकायला थोडं अजब वाटतंय ना? पण पुण्याच्या राजकारणात सध्या असाच एक हाय व्होल्टेज ड्रामा सुरू झालाय. गेल्या 3.5 ते 4 वर्षापासून प्रशासकीय राजवटीत अडकलेल्या पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. पण या निवडणुकीत खरी लढाई विरोधकांसोबत नाहीच आहे. खरी लढाई रंगणारे ती महायुतीतील दोन सख्या मित्रांमध्ये, म्हणजेच भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये. हा सामना इतका अटीतटीचा आहे की त्यामुळे थेट मुंबईतील वरिष्ठ नेत्यांची झोप उडाली आहे. आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये आपण पुण्याच्या राजकारणातला हा नेमका पेच काय आहे तो अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी तुम्हाला असं गणित सांगणार आहोत की जे ऐकून तुमचंही डोकं चक्रावून जाईल. नमस्कार, मी अभिजित दराडे आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे पॉलिटिकल महाराष्ट्र. मित्रांनो, आधी आपण हे समजून घेऊया की हा मतदारसंघ नेमका काय आणि याचा इतिहास काय. पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ म्हणजे पुणे जिल्ह्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका, नगरपंचायती आणि पंचायत समितींचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी इथं मतदान करतात. म्हणजेच ही सर्वसामान्य जनतेची निवडणूक नाही, तर नेत्यांनीच नेत्यांना निवडून देण्याची ही निवडणूक आहे. आता आपण जर या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर इथे नेहमीच शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं एकहाती वर्चस्व राहिले. 1998 ते 2004 या काळामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद रणपिसे यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं. पण खरा इतिहास घडला तो 2004 मध्ये, जेव्हा पिंपरी चिंचवडचे दिवंगत नेते लक्ष्मण जगताप यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि थेट राष्ट्रवादीला अंगावर घेत एक ऐतिहासिक विजय मिळवला. त्यानंतर मात्र राष्ट्रवादीने आपली चूक सुधारली. 2010 आणि 2016 या सलगच्या 2 निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनिल भोसले यांनी इथं बाजी मारली. डिसेंबर 2022 मध्ये अनिल भोसले यांची मुदत संपली आणि तेव्हापासून म्हणजे तब्बल 3.5 ते 4 वर्षांपासून ही जागा लोकप्रतिनिधींअभावी रिक्त आहे. आता ती अखेर भरली जाते. आता येऊयात यातील सर्वात महत्त्वाच्या मुद्द्यावर, म्हणजेच काय की पॉवर मॅच नक्की काय. या निवडणुकीमध्ये 827 मतदार आपला हक्क बजावणार आहेत. महायुती एकत्र आल्यामुळे या 827 पैकी तब्बल 734 सदस्य एकट्या महायुतीकडे म्हणजे विरोधकांकडेच म्हणजेच महाविकास आघाडीकडे अवघे 47 सदस्य आहेत. यात काँग्रेसचे 19, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 17 आणि उद्धव ठाकरेंच्या सेनेचे 11. याचा अर्थ काय तर विरोधकांचे आव्हान सध्या तरी तांत्रिक दृष्ट्या निकालातून बाद आहे. खरी लढाई अंतर्गत आहे. आता महायुतीमधील हा अंतर्गत वाद आणि आकडेवारी जरा बारकाईने समजून घेऊयात. यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे 347 मतदार आहेत. हा सगळ्यात मोठा पक्ष या ठिकाणी आहे. भारतीय जनता पक्षाकडे 319 मतदार आहेत आणि एकनाथ शिंदेच्या सेनेकडे 68 मतदार आहेत. आता तुम्ही म्हणाल, जर अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे 347 मतदार आहेत आणि मग भाजपकडे 319 आहेत, तर सरळ सरळ ही जागा राष्ट्रवादीला सुटायला हवी ना. पण इथं भाजप का क्लेम करतंय? इथंच तर खरी गुंतागुंत आहे. जिल्ह्याचे भौगोलिक समीकरण पाहिलं की भाजपचा हा प्लॅन आपल्या सगळ्या लक्षात येतो. आता यामध्ये आपण काय करूयात की पुण्याचे 2 भाग करूयात. एक म्हणजे ग्रामीण पुणे आणि दुसरं आहे ते शहरी पुणे. आधी बोलूयात ग्रामीण भागाबद्दल. जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतीमधील पक्षीय बलाबल पाहिलं तर इथं एकूण 394 जागा आहेत. बारामती, इंदापूर, जुन्नर, लोणावळा, चाकण, खेड, शिरूर, सासवड या सगळ्या भागात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे तब्बल 219 सदस्यांसह एक हाती वर्चस्व राखलेले. इथं भाजपकडे फक्त 90 जागा आहेत. दुसरीकडे जिल्ह्याचं मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या पुणे जिल्हा परिषदेत 73 पैकी 51 सदस्य एकट्या अजित पवारांचे. 13 पंचायत समित्यांपैकी 11 ठिकाणी अजितदादांचे सभापती विराजमान आहेत. म्हणजेच ग्रामीण भागात, ग्रामीण पुण्यात राष्ट्रवादीचा वन मॅन शो आपल्याला पाहायला मिळतो. पण आता या नाण्याची दुसरी बाजू बघा, जी भाजपची सर्वात मोठी ताकद आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड या 2 बलाढ्य महानगरपालिकांमध्ये भाजपनं आपलं वर्चस्व राखलेलं आहे. पुणे महापालिकेत 168 पैकी तब्बल 119 नगरसेवक भाजपचे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाही. तिथं सुद्धा 128 पैकी 84 सदस्य भाजपचे आहेत. भाजपचा दावा असा आहे की शहरात आमची ताकद मोठी आहे
आणि सध्याचं राजकीय वलय पाहता ही जागा भाजपलाच मिळायला हवी. याच शहरातल्या ताकदीच्या जोरावर भाजपने राष्ट्रवादीच्या या पारंपरिक गडावर आपला दावा ठोकण्याची तयारी सुरू केली आहे. पण मित्रांनो, ही निवडणूक केवळ आकड्यांची नाहीये, तर प्रतिष्ठेची आणि रणनीतीची. या निवडणुकीला आणखी एक अत्यंत संवेदनशील आणि भावनिक किनारी. अजित पवार यांच्या निधनानंतर पुण्यात होणारी ही पहिलीच स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची निवडणूक आहे. अजितदादांच्या जाण्यानं राष्ट्रवादीत निर्माण झालेली ही जी पोकळी भरून काढण्याची मोठी जबाबदारी जी आहे ती आता सुनेत्रा पवार यांच्यावर येऊन ठेपली आहे. अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी आपली ही बार्गेनिंग पॉवर मुंबईतल्या जागा वाटपाच्या टेबलावर टिकून ठेवणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. दुसरीकडे भाजपच्या गोटातून या जागेसाठी अनेक इच्छुक नेत्यांनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. यात जगदीश मुळीक, प्रदीप कन, गणेश बिडकर, श्रीनाथ भीमाले, राजेश पांडे यांसारखे नेते इच्छुक आहेत. बरं, हे इच्छुक नेते साधेसुधे नाही आहेत बरं का. त्यांच्याकडे प्रचंड मनी आणि मसल पॉवर आहे. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अनेकदा गुप्त मतदानाचा फायदा घेत मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होतो, हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे भाजपचे हे बडे नेते पक्षाकडे तिकीट मागताना आम्ही ही जागा निवडून आणणारच असा शब्द देतात. त्यामुळे भाजप श्रेष्ठी सुद्धा या जागेसाठी आग्रही आहेत. तर राष्ट्रवादीकडून सुद्धा विलास लांडे, रमेश थोरात, विक्रम काकडे, नाना काटे, सुनील टिंगरे, दीपक मानकर यांसारखे तगडे नेते तिकीट मिळवण्यासाठी सुनेत्रा पवारांकडे आग्रही आहेत. आता प्रश्न उरतो तो महायुतीच्या भविष्याचा. आपल्या पारंपरिक हक्काच्या जागेवर दावा सांगणारा अजित पवार गट आपली जागा राखणार की दोन्ही महापालिकेमधील प्रचंड संख्याबळाच्या आणि पैशाच्या ताकदीवर भाजप पुण्यात आपला झेंडा फडकवणार? जर ही जागा भाजपने घेतली तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाईल आणि जर राष्ट्रवादीला दिली तर भाजपचे स्थानिक नेते नाराज होतील. म्हणजेच काय, तर महायुतीसमोर हा एक अत्यंत मोठा आणि अवघड पेच निर्माण झालाय. वरिष्ठ पातळीवर नेमकं कुणाचं पारडं जड ठरेल, कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, हे पाहणं कमालीचा औत्सुक्याचं आहे. तुम्हाला काय वाटतं, पुण्याच्या पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेचा आमदार राष्ट्रवादीचा असेल की भाजपचा? सुनेत्रा पवार ही जागा राष्ट्रवादीकडे खेचून आणण्यात यशस्वी ठरतील का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. या व्हिडिओत इथंच थांबूयात. तुम्ही पाहत रहा पॉलिटिकल महाराष्ट्र. धन्यवाद.